नमस्कार. लाईफ विथ सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे. 1 ते 1.5 महिन्यानंतर आज आपण पुन्हा समोरासमोर येतो आहे आणि आज माझ्या चॅनलवरचा हा 1.5 महिन्यानंतरच्या गॅपनंतरचा पहिला व्हिडिओ पडणार आहे. त्याला बरीच कारणं आहेत. म्हणजे अगदी उत्साहाने यूट्यूब चॅनल चालू केला होता, त्याच्यातून सगळ्यांना इन्कम होतो आणि आपली पण आवड कुठेतरी आपण जोपासली आणि आपल्यालाही काहीतरी इन्कम भेटेल ह्या उद्देशाने अगदी मन लावून मी व्हिडिओ करत होती. पण म्हणतात ना, काहीतरी विघ्न मध्ये येतं आणि तसंच झालं माझं. मध्यंतरी माझा अपघात झालेला, त्यानंतर पूर्ण व्हिडिओ वगैरे बंद झाले आणि आता म्हणजे मी सुरुवात माझ्या किचनपासून केली. तर माझे किचनचे व्हिडिओ म्हणजे जास्त नाही, पण थोडेफार व्हिडिओ बरेच व्हायरल गेलेले आपण आहेत आणि आता मला जास्त किचनमध्ये काम वगैरे करता येत नाही. बरं, माझ्या चॅनलचं नाव आहे लाईफ विथ सुरेखा. म्हणजे सुरेखाच्या जीवनामध्ये सुरेखा जे जे काही करते ते ती व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर माझं थोडंसं सोशल पण काम असतं. मी घरामधली कामं दाखवते, मी कुठे नातेवाईकांकडे गेली, मी कुठले सोहळे समारंभ अटेंड केले, ह्या सगळे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर दाखवत असते. पण आता त्या पण गोष्टी म्हणजे थोडंसं घरातून बाहेर जाणं कमी झालेलं आहे. तब्येतीची काळजी घ्यायची आहे, कारण अजूनही मी माझ्या ज्या अपघात झालेला त्या अपघातातून अजूनही पूर्णपणे बाहेर पडलेली नाही आणि त्यामध्ये माझं चॅनल पूर्ण म्हणजे मागे निघून गेलेलं आहे. ज्यावेळेस माझा अपघात झाला त्यावेळेस माझ्या चॅनलवर 2000 वॉच टाईम होता आणि 1300 सबस्क्रायबर होते. म्हणजे मी सबस्क्रायबर जे चॅनल मॉनिटाईज व्हायला आपल्याला जेवढे सबस्क्रायबर लागतात तेवढे सबस्क्रायबर माझ्या चॅनलवर होते, त्याच्याहीपेक्षा जास्त होते. पण वॉच टाईम माझा कमी होता आणि माझ्यामध्ये ती जिद्द होती का ते वॉच टाईम मी पूर्णपणे पार करेल. आणि ज्या वेळेस अपघात झाला त्याच्यानंतर मग कंप्लीट 6 महिन्याचा गॅप आला आणि संपूर्ण वॉच टाईम माझं मागे निघून गेलं. मनाला खूप वाईट वाटतं, कारण का ज्यावेळेस आपण एखादा व्हिडिओ बनवतो, तो व्हिडिओ बनवताना आपल्याला जी मेहनत घ्यावी लागते, सगळं व्यवस्थित आलं पाहिजे. कारण तो व्हिडिओ संपूर्ण म्हणजे सगळे लोक पाहत असतात, सगळ्यांपर्यंत तो व्हिडिओ पोचत असतो आणि त्या व्हिडिओमधून आपल्याला काही संदेश भेटत असतो, लोकांची पसंती कळत असते, लोक आपल्याला किती पसंत करतात हे सगळं आपल्याला त्या व्हिडिओद्वारे कळत असतं. पण मला कुठेतरी मी खूप मागे पडले आता आणि आता यूट्यूब चॅनलमधलं माझं सगळं म्हणजे जे उत्साह होता, जो आनंद होता, तो कुठेतरी कमी झालेला आहे. मी मॉनिटायझेशनच्या जवळ गेली होती, पण आता मला पूर्णपणे हे करता येत नाही आणि आता शक्य नाही. आत्ता माझा वॉच टाईम जर मी सांगितला म्हणजे जवळजवळ चॅनल मागे म्हणजे असं बंद करण्याच्या हिशोबाने झालेलं आहे. पण माझी जी आवड आहे ती मी जोपासणार आहे आणि माझ्यामध्ये एवढी जिद्द आहे की जे माझे 1700-1800 घंटे मागे गेलेत ते मी पूर्णपणे तेवढे कवर करीन. कारण का मी असं कुठलं काम घेतलं आणि ते केलं नाही असं झालंच नाही पूर्ण. आणि इथे पण झाला अपघात, झाले ते दिवस निघून गेले, पण मी पुन्हा हा माझा चॅनल जर म्हणजे यूट्यूब चॅनलच्या नियमामध्ये जर असेल, हाच चॅनल मला ग्रो करायचा असेल तर मी पुन्हा याच्यावर अशा पद्धतीने काम करेन. म्हणजे किचनचं काम जरी नाही झालं तरी पण इतर कामं मी त्याच्यावर दाखवणार आहे आणि इतर व्हिडिओ मी त्याच्यावर करणार आहे. तर आजपासून मी पुन्हा व्हिडिओला सुरुवात केली. जो व्हिडिओ मला करता येईल तो व्हिडिओ, अगदी 1 मिनिटाचा का असे ना, पण मी तो व्हिडिओ करणार. तर आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि तो तुमच्यासाठी सेलिब्रेट करावा तुमच्याच बरोबर. आणि मी नेहमीच जेव्हा मला आनंद होतो तेव्हा मी माझा एक व्हिडिओ बनवते आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर आत्ता गेल्या 1 महिन्यापूर्वी मला कर्जत तालुक्याचं रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे, महिला आघाडीचं, आणि मी तालुका अध्यक्षा झालेली आहे. आणि तो आज माझा मोठा मान सन्मान होता. म्हणजे कोकणचे अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेशचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी मोरे साहेब आले, त्यांच्या हस्ते माझा आज इकडे मान सन्मान आणि सत्कार झाला. त्याच्यानंतर आमचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड साहेब, सन्माननीय नरेंद्रजी गायकवाड साहेब, त्यांच्या हस्ते माझा मान सन्मान झाला. ते काही फोटो मी आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की मी आता म्हणजे जास्त हाताचा प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळे जास्त काही काम करू शकत नाही. एका हाताने पूर्ण किचन हँडल करता येत नाही, तरी पण मी बरेच व्हिडिओ मोडके तोडके तुम्हाला दाखवलेले. पण आत्ता मी ना एक ऑनलाईन बिझनेस जॉईन केलेला आहे आणि तो बिझनेस असा आहे, मी यूट्यूब चॅनल का चालू केलेलं आहे की मला घरात राहून काही 4 पैशाचा इन्कम मिळेल म्हणून भरपूर अतोनात मेहनत, मीच नाही जे पण यूट्यूब चॅनलवर काम करतात त्या अतोनात मेहनत घेतात आणि तशी मेहनत मी देखील घेतली होती. पण आता कुठेतरी मी मागे पडलेली आहे. तर कुठेतरी घरामध्ये रिकामा वेळ जावा आणि आपल्याला 4 पैसे इन्कम राहावा ह्यासाठी मी एक बिझनेस जॉईन केलेला आहे आणि त्या बिझनेसची पूर्ण डिटेल पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तुम्हाला जर तो बिझनेस जॉईन करायचा असेल तर मला तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये कमेंटमध्ये तो बिझनेसविषयी टाका
म्हणजे कमेंटमध्ये लिहा की आम्हाला हा बिझनेस जॉईन करायचा आहे आणि तुमचा नंबर टाका, म्हणजे जेणेकरून मी तुमच्या नंबरपर्यंत कमेंटमध्ये जर तुमचा नंबर दिला तर जेणेकरून मी तुम्हाला संपर्क करू शकेल किंवा तुमच्याशी मी बोलू शकेल. आणि इतका चांगला बिझनेस आहे. मी तो बिझनेस जॉईन करून त्या बिझनेसमध्ये काही कोर्स आहेत आणि बिझनेसची मी पूर्ण माहिती तुम्हाला पुढे देणार आहे. काही कोर्स आहेत त्या बिझनेसमध्ये, म्हणजे आपण ते पॅकेज घ्यायचं. त्या पॅकेजमध्ये आपण घरात बसून अगदी हजारोचे कोर्स फ्रीमध्ये शिकू शकतो. महिलांसाठी तर इतका सुंदर हा प्लॅटफॉर्म आहे ना की अगदी तुम्ही घरातलं काम करत करत पण तिथे रोजचे 500 ते 1000 रुपये कमवू शकता. आणि अशा पद्धतीने तो बिझनेस चालू झालेला आहे आणि मी त्या प्लॅटफॉर्मवर काम करते. मी 1च महिना झाला मी तो बिझनेस जॉईन केलेला आहे आणि आत्ता 1 महिन्यामध्ये मी फक्त 15-20 मिनटं समोरच्याशी बोलली ना तर माझी अर्निंग त्या बिझनेसमध्ये 5000 प्लस झालेली आहे. आणि इतका चांगला बिझनेस आहे. मी आत्ता जशी तुमच्यासमोर बसले, मी इथे माझ्या बेडवर बसलेले, गादीवर बसले आणि असंच समोरच्याशी बोलायचं असतं. समोरच्याशी बोलूनच आपल्याला ते पैसे, आपल्याला रोजचे पैसे मिळतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे कोर्स आहेत ते कमी पॅकेजमध्ये आपल्याला मोठे मोठे कोर्स शिकायला भेटतात. त्याच्यानंतर तुम्ही घरातलं कुठलंही काम करू शकता. तुम्हाला कोणाच्या दारात वस्तू विकायला जायची नाही, तुम्हाला कोणाच्या दारामध्ये वस्तू घेऊन जायची नाही की कुणाकडून वस्तू विकत घ्यायची नाही. त्या बिझनेसमध्ये फक्त तुम्हाला समोरच्याला 15 मिनटं बिझनेस काय आहे समजून सांगायचं आहे आणि कंपनीचे स्टेटस, म्हणजे कंपनीचे पोस्टर, कंपनीचे रील आपल्या स्टेटसला ठेवायचे, आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला. आणि मग आपल्याला समोरून मेसेज येतात की हे काय. त्याच्यानंतर आपण कंपनीची पूर्ण माहिती द्यायची. आपण फक्त कंपनीचे स्टेटस ठेवायचे, त्याच्यानंतर आपण कंपनीची माहिती द्यायची ज्यावेळेस आपल्याला समोरून मेसेज वगैरे येतो तेव्हा. तर असा मी एक बिझनेस करायला घेतलेला आहे. तर मला खूप आनंद झाला. मी तो बिझनेस केला आणि अगदी घरात बसून, म्हणजे आत्ता मी गादीवर बसले, बेडच्या गादीवर बसल्या बसल्या जर अशी मी तुमच्याशी आता बोलते व्हिडिओत, अशी बोलून पण मी दिवसाला 500 ते 1000 रुपये कमवू शकते. आणि मी ज्यावेळेस 1 महिना झाला मला जॉईन होऊन, पण आत्ता मी 10 जणांना जॉईन केलेलं आणि त्यांची पण अर्निंग बऱ्यापैकी चालू झालेली आहे. त्याचा मला आनंद होतो. म्हणजे जसं मला भेटतं तसं समोरच्याला देखील भेटलं पाहिजे. माझ्याबरोबर त्याचा पण इन्कम चालू झाला पाहिजे. तो माझ्या विश्वासावर बिझनेसमध्ये उतरला आहे. त्या पद्धतीने त्याला पण ज्यावेळेस त्याला इन्कम चालू होईल तेव्हा त्याला या बिझनेसवर पूर्ण विश्वास बसेल. पण समोरच्याला आत्मविश्वासाने सांगायचं आहे, आपण त्याला आत्मविश्वास द्यायचा आहे का इथे तुझं काही नुकसान होणार नाही, ह्या बिझनेसमध्ये तू खूप पुढे जाणार आहेस, ते पण घरात बसून तू 4 पैसे कमावणार आहेत. तर ह्या बिझनेसमध्ये अगदी फळ विकणाऱ्या लेडीज आहेत, रस्त्यावर भाजी विकणाऱ्या बायका आहेत, त्याच्यानंतर घरकाम करणाऱ्या बायका आहेत, कॉलेज स्टुडंट आहेत, म्हणजे सगळे, म्हणजे रिटायरमेंट लोक आहेत, घरात महिलांना म्हणजे इतर घर सोडून बाहेर जात आहेत ना अशा महिला आहेत. आणि सगळ्या महिला रोजच्या रोज पैसे कमवतात. सगळे जे ग्रुपच्या ग्रुप म्हणजे मेडिकल स्टुडंट वगैरे आहेत. मी ज्यांच्याकडे जॉईन झाले त्या माझ्या कल्याणी मॅडम म्हणजे त्या माझ्या ह्या ग्रुपच्या लीडर आहेत. मी त्यांच्याकडे जॉईन झाली ती. तर त्या फक्त 22 वर्षाच्या आहेत आणि त्यांची कालची अर्निंग मी तुम्हाला सांगते. काल त्यांनी एका दिवसामध्ये 9000 रुपये कमवले ह्या बिझनेसच्याद्वारे. 9000 रुपये. त्यांना काही कमी नाही, त्या डॉक्टर झालेल्या आहेत, पण त्यांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटला आणि आपल्यासारख्या इतर गरजू महिलांनी देखील याच्यामध्ये उतरावं आणि त्यांनी तो बिझनेस करावा. या संदर्भामध्ये त्या खरोखर खूप चांगलं तत्त्वज्ञान देतात. आणि माझी कालची अर्निंग सांगते. मी जॉईंट होऊन 1च महिना झालेला आहे. अजून मला पूर्ण बिझनेसची काहीसुद्धा माहिती नाही. जे पण आता मी बोलली आहे थोडंसं ट्रेनिंगद्वारे बोललेली आहे, पण जी पण माहिती येते त्याच्यातून मी 10 जणांना जॉईन केलेलं आहे. 10 जण या माझ्या पाठोपाठ बिझनेसमध्ये आलेले आहेत आणि माझी कालची अर्निंग होती एका दिवसाची 2000. मी माझ्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष केलेला आहे आणि बऱ्याच संघर्षातून मी इथे बाहेर पडलेली आहे. पण बरेच म्हणजे मी व्यवसाय पण केले. अक्षरशः भाजी विकणे, टेलरिंग करणं, पिशव्या शिवणे, बॅगा शिवणं, त्याच्यानंतर कटलरीचं दुकान चालवत होती मी, टिफिन सर्व्हिस चालू केली होती. पण एका दिवसात जो मला काल 2000 माझ्या कंपनीचं मी काम करते त्या कंपनीतून भेटले, ते एका दिवसात मला एवढे 2000 कधीच भेटले नव्हते. खूप मेहनत करून पण मला 1000 रुपयाच्यावर कधीच नफा झाला नव्हता. मी एका दिवशी मी पुरणपोळीची ऑर्डर घेत होती, तर एका दिवशी मी 200, 250 पोळ्या केलेल्या आहेत. तेव्हा चुकून झाला असेल, पण त्याच्यासाठी मी अतोनात मेहनत केलेली आहे. आणि काल फक्त हे असं बसून समोरच्याशी बोलून जर आपण एवढे पैसे कमवतो तर तो बिझनेस खरंच खूप छान बिझनेस आहे. आणि ज्यावेळेस माझं पहिली अर्निंग झाली, किती झालेली, मी बिझनेस जॉईन केल्यानं 4थ्या दिवशी मला 680 रुपयाची जॉईन झाली.
आणि त्याच्यानंतर माझा पहिली अर्निंग 680 रुपयाची झाली. त्याच वेळेस मी कल्याणी मॅडमला सांगितलं की मॅडम, आपली भेट खूप उशिरा झालेली आहे. खरं मला ह्याच्यातून खूप इंटरेस्ट वाटायला लागला, आता मी ह्याच्यातून खूप पुढे जाऊ शकते आणि त्या पद्धतीने माझं कामकाज चालू आहे. तर मी इथून पुढे तुम्हाला सगळ्या बिझनेसच्या डिटेल देते. तुम्हाला जर या बिझनेसविषयी आवडलं तर मला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही तुमचं मत मांडा आणि तुमचा नंबर द्या. मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि ज्या पद्धतीने मी कमवायला लागलेली आहे, माझी टीम कमवायला लागलेली आहे, त्या बिझनेसमधून घरात बसून जी अर्निंग होते तशी तुमची करायला पूर्ण टीम सपोर्ट करतो आणि मी देखील पूर्ण सपोर्ट करेल. तर आजचा हा व्हिडिओ फक्त मी माझ्या बिझनेससाठी, आणि आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे की माझा आज खूप मोठ्या नेते मंडळींकडून माझ्या पक्षाच्या माझा सत्कार झाला, त्याच्यासाठी खूप आनंद. आज मी कर्जत तालुक्याची महिला आघाडीची तालुका अध्यक्ष झालेली आहे. याच्या आधी मी माझ्या नेरळ शहराची शहराध्यक्ष होती. पण काहीतरी कार्यकर्त्यांनी माझ्यामध्ये बघितलं, पदाधिकाऱ्यांना काहीतरी वाटलं आणि त्यांनी आज मला हा एवढा मोठा चान्स दिलेला आहे. तर त्यांच्या पण विश्वासाला मी पात्र ठरेन. त्यांनी जो विश्वास टाकून मला तालुका अध्यक्षाचं पद दिलेलं आहे, तर त्यासाठी देखील मी प्रयत्न करीन. तालुक्यामध्ये संघटना मजबूत करीन, तालुक्यामध्ये माझा पक्षवाढीसाठी भरभराट करील आणि जो पण पक्षासाठी जिथे पण काम करायची संधी मिळेल तिथे मी ही कर्जत तालुक्याची सुरेखाताई ही नेहमीच उभी राहील पक्षाच्या माध्यमातून नेहमीच. मग हा पक्ष जो आहे तो अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा पक्ष आहे. तर माझं काम देखील तसंच असणार आहे. माझ्यावर ज्या पदाधिकाऱ्यांनी, ज्या कार्यकर्त्यांनी, पूर्ण तालुक्याने जो विश्वास टाकला, त्यांचा विश्वासाला मी पात्रच ठरेन. हा पण संदेश मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. तर आज खूप आनंदाचा दिवस आहे. माझा बिझनेस मी तुमच्यापर्यंत पोचवते. मला आनंद भेटला तो तुमच्यापर्यंत पोचवला. दुसरी गोष्ट की मी का इतके दिवसाचा गॅप झाला, ती व्यथा मी तुमच्यापर्यंत पोचवली. आणि आता इथून पुढे मी बिझनेसविषयी काही डिटेल्स टाकते आणि माझे सत्कार समारंभाचे फोटो टाकते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुमच्या कमेंट आल्या ना तर म्हणजे पुढचे व्हिडिओ करायला बरं वाटतं. आणि इथून पुढे एकही दिवस असा नाही जाणार की माझ्या चॅनलवर व्हिडिओ नाही पडणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया उद्यापासून रोजच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद. तर तुम्ही जे सगळे फोटो पाहिलेले आहेत किंवा सगळे जे मी व्हिडिओबद्दल डॅशबोर्ड टाकलेले आहेत, हे सगळे ज्या कंपनीमध्ये जॉईन झाल्या, जी अर्न विथ स्किल कंपनी आहे, त्या प्रत्येक डॅशबोर्डवर कंपनीचं नाव आहे आणि तुम्हाला समजेलच कुठली कंपनी आहे ते. पण त्याची जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये तुमचा नंबर पण द्या आणि तुम्हाला हा बिझनेस करायचा आहे अशी कमेंट करा. आणि प्रत्येकजण जो जॉईन झालेला आहे तो माझ्याबरोबर त्यांनी देखील कसं कमावतो, तो किती कमावतो, त्याचा प्रत्येकाचा डॅशबोर्ड दिलेला आहे. आणि मी कुठपर्यंत गेली, माझ्या आधीचे कुठपर्यंत गेले, कुणी किती ह्याच्यामध्ये ह्या बिझनेसमधून कमावलं अगदी कमी वेळामध्ये, ते सगळे मी इथे डॅशबोर्ड दिलेले आहेत. कोण 5,000वर, कोण 7,000वर, एका दिवसाची. आमच्या ज्या लीडर आहेत ना त्यांनी काल एका दिवसाची अर्निंग 9,000 केली. त्यांच्या खाली दुसऱ्या लीडर आहेत ना त्यांनी एका दिवसाची अर्निंग 7,000 केलेली. हे सगळं मी या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. म्हणून पुन्हा बोलायला आली. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, म्हणजे माझं बोलणंच संपत नव्हतं. याचं कारण की मला त्याच्याबद्दल भरभरून बोलायचं आहे आणि जमलं तर मी पुन्हा असा म्हणजे माझं जसा डॅशबोर्ड वाढेल ना तसं नक्कीच मी तुम्हाला सांगेल. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही. आणि जे तुम्हाला समजणार नाही ना त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की मेसेज करा. मी पुन्हा तुमच्याशी बोलीन. तर खरंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि याच्याबद्दल तुम्ही नक्कीच मला मेसेज कराल. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद बोलते. व्हिडिओ जर आवडला पूर्णपणे पहा, व्हिडिओ स्किप करू नका कुठे पण मध्ये. मी काय याच्यामध्ये नाही रेसिपी केलेली किंवा नाही कुठला प्रकार केलेला, फक्त तुमच्याशी संवाद साधलेला आहे. आणि जो बिझनेस आहे ना तो असाच संवादामधूनच करायचा आपल्याला. आपण जे एकमेकांशी बोलणार आहोत, समोर जशी फोनवर बोलणार आहोत, त्या संवादामधूनच आपली रोजची इन्कम होणार आहे. इथे काही करायचं नाही आहे. म्हणून माझा हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. तर पुन्हा एकदा सांगते की व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.